सो आता आपण चौथा नियम बघणार आहोत सक्सेसफुल इन्व्हेस्टिंगचा, आणि तो नियम काय आहे? इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म, म्हणजे दीर्घ काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी, हा एक रूल असायला पाहिजे आपल्याकडे. सो कधी पण आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट्स करतो ना, म्हणजे कुठल्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, सो लॉंग टर्ममध्ये जर बघितलं ना, कंपनीची जी अर्निंग्ज असतात, म्हणजे कंपनीचा जो नेट प्रॉफिट असतो त्याची जी ग्रोथ असते ना, त्यालाच त्या कंपनीची शेअर प्राइस नॉर्मली फॉलो करते लॉंग टर्ममध्ये, दीर्घ काळामध्ये. जर आपण बघितलं शॉर्ट टर्ममध्ये फ्लक्च्युएशन्स असतात, काही न्यूज असते, निगेटिव्ह न्यूज असेल तर मार्केट स्टॉक प्राइस पडते, फारच पॉझिटिव्ह न्यूज आली तर स्टॉक प्राइस वर पण जाते. बट ओव्हर द लॉंगर होरायझन जर बघितलं तुम्ही, त्या कंपनीचा प्रॉफिट, त्या कंपनीचा नफा जसा वाढत गेलेला आहे ना, तशीच त्या कंपनीची जी प्राइस आहे ती वाढत जाते. सो म्हणून हे आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ना, ती लॉंग टर्मसाठी असायला पाहिजे. आपले फायनान्शियल गोल्स काय आहेत, त्या फायनान्शियल गोल्सला या इन्व्हेस्टमेंटला आपण लिंक करणं फार गरजेचं असतं. हे केल्यानंतर काय होतं, एक इमोशनल कोशन तिथे आपण अटॅच करून जातो आणि ह्या फ्लक्च्युएशन्सला आपण अवॉइड करू शकतो. हे फ्लक्च्युएशन्सने आपल्याला प्रवृत्त नाही करणार की अरे तुम्ही मार्केटमधून पैसे काढून घ्या. तुम्ही जर इमोशनल कोशन अटॅच केले आणि समजून घेतलं की ह्याची क्वालिटी काय, ही इक्विटी इन्व्हेस्टिंगची लॉंग टर्मची क्वालिटी काय आहे, तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी कळू शकतात. जर तुमची अर्थव्यवस्था साधारणतः 6 ते 7% वाढणार असेल, जर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः 4 ते 5% इन्फ्लेशन असेल, तर या 2 नंबर्सला तुम्ही ॲड करायला पाहिजे. जीडीपी ग्रोथ आणि इन्फ्लेशन हे 2 नंबर आपण ॲड केल्यानंतर आपल्याकडे नंबर येतो नॉमिनल जीडीपी ग्रोथचा. आणि ही आपली एक बेअर मिनिमम एक्सपेक्टेशन असायला पाहिजे इक्विटी या ॲसेट क्लासपासून. आणि म्हणून लॉंग टर्ममध्ये जर बघितलं, तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहिला तर कंपाऊंडिंगचा जो इम्पॅक्ट आहे तुमचा, तो पण खूप चांगला होऊ शकतो. तुम्ही समजा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला डिव्हिडंड्स वगैरे मिळत असतील, रेग्युलरली मिळणार. ते डिव्हिडंड्स सुद्धा रिइन्व्हेस्ट जर आपण करत राहिलो तर ते कंपाऊंडिंगचा जो इम्पॅक्ट आहे तो बरोबर चांगला काम करत राहील. आता स्टॉक्सबद्दल हे झालं की बाबा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग ठीक आहे. म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनून राहू शकतात. सो त्याच्यासाठी जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन 5 ते 7 वर्षांचा असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत किंवा व्हॅल्यू फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत. जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन 7 ते 10 वर्षांपर्यंत असेल तर त्या केसमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट्स लार्ज अँड मिड कॅप फंड्समध्ये होऊ शकतात, फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये होऊ शकतात, मल्टी कॅप फंडमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकतात. जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मग तुम्ही तिथे स्मॉल अँड मिड कॅप फंड्समध्ये सुद्धा ॲलोकेशन करू शकतात. सो एक डायव्हर्सिफाईड आपला एक पोर्टफोलिओ असायला पाहिजे आणि तो पोर्टफोलिओ तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग साठी करणं गरजेचं आहे. आणि त्या इन्व्हेस्टमेंट्सला तुमचे फायनान्शियल गोल्स जर तुम्ही अटॅच करून ठेवले तर बरोबर तुम्ही सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनू शकतात. सो सक्सेसफुल इन्व्हेस्टरचा अर्थ हा नसतो की तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये 10, 15, 20% रिटर्न्स आले. सक्सेसफुल इन्व्हेस्टरचा अर्थ हा असतो की तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव केले किंवा नाही. आणि ही जर तुम्ही थॉट प्रोसेस फॉलो केली, फायनान्शियल प्लॅनिंगची म्हणा किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगची, तर तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स जे आहेत, तुमची जे उद्दिष्ट आहेत, आर्थिक उद्दिष्ट, ते तुम्ही अचीव करू शकतात आणि तुम्ही सक्सेसफुल इन्व्हेस्टर तिथे बनू शकतात. म्हणून त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस असायला पाहिजे. प्रॉडक्ट सिलेक्शनपेक्षा प्रोसेस ओरिएंटेड राहून लॉंग टर्म इन्व्हेस्टर जर तुम्ही बनून राहिलात तर तुम्ही चांगला सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनू शकतात. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.